बळकट धरिले गुरुपाय आनंद झाला मज भारी साठवेना अंतरे आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय लक्ष्मणा गुरुकृपा ऐक्य झालो स्वस्वरूपा लक्ष्मणा गुरुकृपा ऐक्य झालो स्वस्वरूपा आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय शिवाय त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः अमृतार्थं ब्रह्मणानां यास्विद्याप्रदायिनी अहर्निशमं वन्दे तामीशां मनोरमां हर शम्भो महादेव विरूपाक्ष त्रिलोचना दया सिन्धो दीनबन्धो रक्ष रक्ष महेश्वरः मनोजव समारुततुल्य वेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पञ्चाननतनद्भुतान् पञ्चाक्षरमनुपमान् पञ्चसूत्रकृतो वन्दे पञ्चाचार्यान् जगद्गुरुं पञ्चाचार्यगुरु परब्रह्मा अद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आदे नमो श्री गुरुराया सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य नमन माझे तुमचिया पाया मध्यव्यापी निरूपणी स्वाहा श्री गुरुभ्यो नमः सद्गुरुने कृपा केली चित्त ममता हिनेली या पवित्र अशा ग्रामामध्ये या
पवित्र अशा शिवक्षेत्राच्या ठिकाणी गावचं ग्रामदैवत शंभ महादेव हनुमान बजरंगबली या द्वय देवतांच्या पवित्र सानिध्यात प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड शिवनाथ सप्ताह याही वर्षी भक्ती वैभवात संपन्न होतो आहे। जिकडे तिकडे आनंद आहे, प्रत्येक कामामध्ये क्वालिटी आहे। आता सगळीकडे क्वालिटी आहे, मी बोलण्यात सुद्धा क्वालिटी ठेवूनच बोलणार आहे। प्रथमतः सर्व टाळकरी माळकरी वारकरी कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक अन्नदाते अल्पोपहार फराळ दाते विण्याचे पहारेकरी धनदाते आणि श्रोता सज्जन मायबापांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात। माणसाच्या जीवनाचा प्रवाह अतिशय विलक्षण स्वरूपाचा आहे। त्याची लक्षणं आपण करू शकत नाही। मानवी जीवनाच्या दृष्टीने विचार केला तर जीवन हे अनिश्चित आहे, जीवन हे क्षणभंगूर आहे, जीवन हे नश्वर नाशवंत आहे, देह सुद्धा नाशवंत आहे। पण त्याच्यातली विलक्षण गोष्ट अशी आहे, या नाशवंत देहाच्या माध्यमातून शाश्वत परमात्मा शोधायचा आहे। की ज्या परमात्म्याशी या जीवाचा अनुबंध आहे। खरं सांगा, आपल्या जीवनात सत्य काय आहे याचं चिंतन अपेक्षित आहे। आपल्या जीवनात नित्य काय आहे याचं चिंतन अपेक्षित आहे। आपल्या जीवनात आनंद रूप काय आहे याचं चिंतन अपेक्षित आहे। आणि सद्रूप चिद्रूप आनंद रूप या त्रिकरणाच्या संबंधाने ज्ञान देणारा दाता कोण आहे? कहासी त्या दात्याचा शोध संतांनी घेतला, म्हणून त्या संप्रदायाच्या आठवणी उसंत आहेत। आणि तो शोध घेण्याकरता काय लागतं? आपल्याला भाजी करण्यासाठी काय मटेरियल लागतं माहित आहे, लक्षात। घर बांधायला काय लागतं माहित आहे, संसार थाटवायला काय लागतं माहित आहे। बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी काय लागतं माहित आहे, पण त्याच्या शोधासाठी काय लागतं ते नाही माहित। म्हणून माणसं गुंतले कशात गुंतले? नको त्याच वस्तूत गुंतले, नको त्याच विषयात गुंतले, नको त्याच क्रियेत गुंतले, नको त्याच कर्मात गुंतले, नको त्याच कामात गुंतले। माणसाच्या जीवनाच्या दृष्टीने विचार केला, माणसाने अंगीकारलेल्या स्वीकारलेल्या सगळ्या गोष्टी नकारा
त्याचाच शोध घेतला संतांनी, त्याचाच शोध घेतला. मग ते ज्ञान देणारे, विद्या देणारे, बोध प्राप्त करून देणारे कोण आहेत? तर ते सद्गुरू आहेत, तर ते साधू आहेत, तर ते संत आहेत. मग एखाद्या व्यक्तीकडे असलेली वस्तू आपल्याला मिळवायची असेल, ती प्राप्त करून घ्यायची असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीला संतुष्ट करावं लागेल, त्या व्यक्तीला आपलंस करावं लागेल. ती व्यक्ती आपलंस कशाने होते? तर महाराजांनी सांगितलं त्याच्यासाठी सेवा आवश्यक आहे, त्याच्यासाठी भक्ती आवश्यक आहे, त्याच्यासाठी भजन आवश्यक आहे, त्याच्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे, त्याच्यासाठी चिंतन आवश्यक आहे. आता मला सांगा, याच्यापैकी कुठल्या गोष्टी आपल्याकडे आहेत? याच्यापैकी काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे आहे जे पारमार्थिक साधनेच्या दृष्टीने गौण आहे. गौण वस्तू आमच्याकडे आहे. महाराज म्हणतात इथं गौण नाही चालत, इथे मुख्य चालतं. मग मुख्य काय? परमात्मा आहे. दोन प्रकारच्या वृत्ती सांगितल्या शास्त्राने, एक गौडी वृत्ती आणि एक मुख्य वृत्ती. किती वृत्ती सांगितल्या? दोन वृत्ती सांगितल्या. पण आपली वृत्ती एकीकडे गुंतलेली आहे. आपली वृत्ती एकीकडे गुंतलेली आहे आणि त्या गुंत्यातून काय आपण आणखी बाहेर निघालो का? नाही. म्हणून आम्हाला कुणीतरी समर्थ भेटावा, कुणीतरी साधू भेटावा, कुणीतरी मार्गदर्शक भेटावा आणि मग तो भेटला की त्याची कृपा व्हावी. याच संबंधाने माणसाच्या जीवनात कृपा महत्वाची आहे. अभंगाचं पहिलं पहिला गुरु कोण आहे? माहित नाही. आई आहे ना. आता आई पहिला गुरु का? अरे तिने जग दाखवलं ना. अहो आपण तरी जास्त गडबड केली नाही. व्यासपुत्र शुक 12 वर्ष आईच्या पोटात होता. किती वर्ष?
किती त्रास झाला असेल त्या माईला. आता ती 12 वर्षी लेकराचं ओझ पोटात वागवणारी आई कुणीकडं. आता तर पटकन डॉक्टर म्हणतात पाणी कमी झालं, काढा कापून सीझर. अलीकडे पटकन त्याचे 9 महिने 9 दिवसही होत नाही. तर आमच्याकडे पंचायत बघायला नाव बघा. आता कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो, अरे नैसर्गिक नाहीच ना हे नैसर्गिक नाहीच ना. मग नेमका जन्म टाइम कोणता, नेमकी जन्मतारीख कोणती उपलब्धच नाही. कसं सांगायचं भविष्य. आम्ही मांडलेली कुंडली सत्यता, त्याचा जन्मकाळ कोणता धरायचा, कोणता. मोठी चर्चा झाली महाराज या विषयावर. आज आई 9 महिने 9 दिवस देखील आपल्या काही काय मावले तर भाड्याचं घर काय घ्यायले, काय किरायाचं गर्भाशय घ्यायला, किरायाचं. 12 वर्ष शुगाईच्या पोटात होता. अरे शुगाने मोठी क्रांती केली, शुगाने मोठी क्रांती केली. 12 वर्षाचं बोज आईनं पोटात आपलं सांभाळलं. केवढं अवदार्य तिचं. अरे काय सांगू आम्ही, असे भिलंदर काय लेकर तर असे भिलंदर असतात. जेव्हा त्यांचा आईच्या उदरात संचार होतो तेव्हापासून तिचं खाणं बंद, पिणं बंद. आलं का लक्षात. एवढा त्रास, एवढी पराकाष्ठा सहन केली. म्हणून पहिला गुरु कोण, ती काय शिकवते, आई काय शिकवते. तुम्हाला खरं सांगू का, आज महिला कीर्तनकार पुष्कळ झाल्या महाराज. मला त्याच्यावर टीका नाही करायची. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ, तिला रामायण पाठ होतं, तिला भागवत पाठ होतं. आलं लक्षात. तिला वेद पाठ होते, उपनिषद पाठ होते, पाणिनीचं व्याकरण पाठ होतं. ती जिजामाता म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं, विद्यापीठ. सगळं भागवत शिवाजी महाराजांना सांगितलं, बाळ कडू पाजलं, रामायण सांगितलं, वेद सांगितले, उपनिषद सांगितले, नीती सांगितली, नीती. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मातृकृपेने, पहिली कृपा आईची, मातृकृपेने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कोणत्या स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्य. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य, त्याचं परावर्तीकरण सुराज्यात आम्ही करू शकलो नाही. त्याचं परावर्तीकरण सुराज्यात झालं का हो. आता हे राज्यकारभार पाहिल्याच्या नंतर बरं वाटतं का वाईट वाटतं, बरं वाटतं का. अहो नाली खाणारे लोक आहेत, संडास खाणारे लोक आहेत का नाही, आहेत का नाही तुमचे. सिमेंट खाणारे, वाळू खाणारे, गजाळी खाणारे, अख्खा रोड खाणारे लोक आहेत. सुराज्य आहे का, सुराज्य आहे. सुराज्य म्हणजे चांगलं राज्य, चांगल्या लोकांचं राज्य. अगदी लोकशाही आहे ना, लोकांनी लोकांकडून लोकांच्या हिताकरता चालवलेलं राज्य. स्वराज्याची निर्मिती आणि त्या स्वराज्याच्या निर्मितीच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी होती, त्या स्वराज्याचं परावर्तीकरण सुराज्य. एवढं मोठं कार्य छत्रपती शिवरायांनी केलं. याचं श्रेय कुणाला जातं, आईला जातं, अर्थात गुरुला जातं. पहिला गुरु कोण आहे, आई आहे. आई संस्कार शिकवते. अरे संस्काराची व्याप्ती सांगितली. संस्कारात साधकोच्यते, संस्कारात बालकोच्यते, संस्कारात मानवोच्यते. मानवाची उच्चता, मानवाचं श्रेष्ठत्व, लेकराचं श्रेष्ठत्व, जीवनाचं श्रेष्ठत्व संस्कारात आहे, संस्कारात. आणि संतांनी या माणसा अखंड मानव जातीवर, गुरुनी अखंड मानव अखिल मानव जातीवर संस्कार केले, संस्कार केले. म्हणून आज आम्ही इथे बसलो, आज आम्ही इथे बसलो. इथे काय शिकवलं जातं, काय सांगितलं जातं. आता
हे पटत नाही बऱ्याच लोकांना. तुमचं सुरू झालं आता गुरु महाराज म्हणून तिकडे झोपीला सुरू. थोडंसं ऐका थोडंसं. मी काही जास्त राबवणाऱ्या महाराजापैकी नाही. 9:30ला बोलणं सुरू झालंय, 11ला संपणार आहे. आलं का लक्षात? झाली ही 2 होतीला मध्यंतरही होईल, सगळंच होईल. कोंड्याचा मांडा करते तिला सुमरण म्हणतात. नाही तर काय गाडीभर मसाला चव नाही कशाला. शिवाय जीवनामध्ये उत्कर्ष साधायचा असेल, विकास साधायचा असेल, उन्नती साधायची असेल, प्रगती साधायची असेल तर गुरुची गरज आहे. हो साधूची गरज आहे. हो संतांची गरज आहे. संत आयुष्यात काय करतात? परोपकार करतात. काय करतात? परोपकार करतात. त्यांचा परोपकार कसा आहे? परोपकाराय सलाम विभुदयः. परोपकार करतात. आणि परोपकार करत असताना तुम्हाला काय देतात? काय देतात? देणंही महत्वाचं. काय दिलं? काय दिलं? लाख रुपये दिले आमच्या पाकिटात घालून तो महिना 2 महिन्याला ते नाहीशी होतात. काय दिलं ते महत्वाचं आहे. काय देतात? आलिया सीरान घातला दुकान देती आलिया सीरान. काय देतात? दान देतात. कोणतं दान? एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रापंचिक माणसाच्याही जीवनामध्ये आणि पारमार्थिक माणसाच्याही जीवनामध्ये दानाला विशेष महत्व आहे. द्यायला शिका. द्यायला. काही लोक पदयात्रेला गेले आणि बिस्किटची पुडी घेऊन आले. काय आणलं? एकांत भारीचा बूट आणला. बूट कुठून आणला? मला वाटलं एखाद्या चांगला दिसला बाहेर. मला वाटलं दुकानचं नाव सांगेल आपल्याला आणता येईल. कुठून आणला? महाराज काही विचारता. म्हणजे परवा वेगळाच होता, आज वेगळाच दिसतोय. कुठून आणला? मनमथ स्वामींच्या यात्रेला गेलो. यात्रेत काय बुटाची दुकान आहे? काय करायचे महाराज दुकान म्हणला चांगला दिसला घेऊन आलो. द्यायला शिका, घ्यायला शिकू नका. दिलं की दुप्पट मिळतं. दुप्पट विकुलम भवे. अरे संतांनी साधूंनी परोपकार केला. गंगा परोपकार करते. वृक्ष वेली झाडे झुडप परोपकार करतात. गाय म्हैस परोपकार करते. ही सगळी मंडळी परोपकार करते. आम्ही काय करतो? आम्ही काय करतो? या लोकांचा गुरुच कोण आहे ते मला कळत नाही महाराज. एक माणूस मला लय गुरु आहे. किती? म्हणला तंबाखू काय शिकवला? तो गुरु. बेडी फुकाय शिकवली. बाटल्याच्या बाटल्या पचवाय शिकवल्या. म्हणजे हा शब्द कुठे नेऊन घातला लोकांनी? कुठे घातला? अशी जाणीव माणसात आहे. हो संत म्हणतात काय म्हणावे तू मला. विचित्र शिवी दिली. काय केले? महाराज म्हणतात अरे परोपकार करायला शिक. परोपकार काय? परोपकार गंगा वाहते. कशी वाहते? पाप धूत वाहते. गंगा पापम शशीतापम दैन्य कल्पतरुस्तथा
पंचदैन्यांच्या हरे अरे साधूच्या संतांच्या गुरूंच्या संगतीत आलं. ही अखंड परोपकार करणारं व्यक्तिमत्व म्हणजे ते साधूचं संतांचं गुरुच. आणि त्यांच्या कृपेशिवाय आमचं जीवन अपूर्ण आहे. मुळात जीवच अपूर्ण जीव पूर्ण का अपूर्ण? अपूर्ण आहे. जीव अपूर्ण आहे. या जीवाला पूर्णत्व कधी प्राप्त होतं? अरे गुरुची कृपा व्हावी, ज्ञानाची प्राप्ती व्हावी, मग त्याचा संग्रह व्हावा, मग ते ज्ञान सिद्धावस्थेपर्यंत जावं, मग त्याची सिद्धी व्हावी, ते फलद्रूप व्हावं. मग याला कळायला सुरुवात होते. कळायला आता जे कळतं ना, आता कळतंय आपल्याला आता काय कळत नाही का? आपल्याला कळतंय, पण आपल्याला आता जे कळतंय ना, 100चे 200 करायचं कळतंय, 1000चे 2000 करायचे आपल्याला कळतंय. एक बंगला आहे, दुसरा बांधायचा कळतो, 20 एकर आहे, 5 एकर वाढून 25 एकर करायची कळते. आपल्याला कळत नाही का? आपल्याला कळतं. आपलं कळणं आणि त्यांचं कळणं खूप अंतर आहे. ते जगात होते पण असून नसल्यासारखे होते. आपण जगात आहे पण कशी आहे? ते असून असल्यासारखे आहे, आपण असून फसल्यासारखे. शिवाय आपण हे करतो आणि तेही करतात, पण त्यांनी काय केलं? अहो, त्यांनी जे केलं ना, त्यांनी केलं एवढंच आम्हाला मिळालं. एवढे अभंग लिहून ठेवले ना, हेच केलं त्यांनी. एवढ्या पोथ्या ग्रंथ लिहून ठेवले ना, हेच केलं त्यांनी. काय केलं? अरे मायबोलीत वेद आणले, मातृभाषेत वेद आणले, त्यांनीच ना. हीच कृपा आहे. मातृभाषेत वेद आणले, मातृभाषेत उपनिषद आणले, मातृभाषेत आगम निगम आणले, सगळं मातृभाषेत आणलं, मायबोलीत आणलं. का? तर यांना कळावं, या सगळ्या लोकांना कळावं. का कळावं? त्यांना असं का वाटलं? आपल्याला कळावं असं त्यांना का वाटलं? अहो, त्यांना आपल्याविषयी कळवा होता म्हणून कळावं असं वाटलं. बुडते हे जग बुडत हे आमच्याशी त्यांचा अनुबंध होता. वाईट वाटायचं काय? एखाद्याचं लेकरू कुठं पिऊन पडू लागलं तर वाईट वाटतं ना. आपल्याला काय वाटतंय?
बरं झालं आणखी जास्त पिवा यानं हाय ते 2 एकर त्यानं एका वांग आपण घ्या कळवळा अंतरे कळवा माऊली काय म्हणतात संताचे ब्रीद हा परोपकार आहे म्हणून आजच्या अभंगामध्ये नुसता गुरु शब्द महाराजांनी वापरला नाही कोणता गुरु सद्गुरु कोणता गुरु सद्गुरु होय एका एका शब्दाला आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे गांभीर्यानं या शब्दाचं लय वाटोळ करून टाकला आपण